हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी समरशी बोलायला येते, पण समर बिलकुलही ऐकून घेत नसतो. त्याला खूप हर्ट झालेलं असतं की स्वानंदीने अंशुमनबद्दल असं केलेलं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की मला सगळं तुमचं समजतं आहे राजवाडे, पण ऐका तरी, याचा अर्थ असा नाही की मी खोटं बोलते म्हणून. कारण की मी तुम्हाला काय म्हणाले होते की माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त त्यावेळेस मी ते प्रेझेंट करू नाही शकले. कोर्टात आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडे पुरावा नसल्यावर असं नसतं ना की तो गुन्हा केलाच नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि त्यावेळेस अंशुमनला मी स्वतः बघितलं आहे, त्या क्लबच्या रूममध्ये मी स्वतः होती, मी स्वतः ते रेकॉर्ड केलं आहे, पण ते माहीत नाही काय झालं म्हणून. आणि ती श्वेता, ती पोरगी घाबरली होती. आणि तेव्हा समर तिला बोलत असतो की तुम्हाला काय मिळालं, माझ्या भावावर असे आरोप लावून तुम्हाला काय मिळालं, आणि तेही तुम्हाला माहिती होतं की तो दिवस माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तेव्हा स्वानंदी तेच बोलते की आय नो, मला माहिती आहे तो दिवस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आम्ही तुम्हाला ते सांगणारच नव्हतो, असं ठरलं होतं की उद्या सांगू, आणि तेही सगळ्यांसमोर नाही, तुम्हाला सगळे पुरावे दाखवून एकांतात किंवा तुमच्या ऑफिसमध्येच बोलणार होतो. पण ऐनवेळेस ती श्वेता आली आणि श्वेताने सगळं काही सांगितलं. तेव्हा स्वानंदी समरला बोलू शकते की हे काय चाललं आहे, मला काहीच कळत नाही, यातमध्ये मी फक्त आता माफीच मागू शकते. तेव्हा समर बोलतो की तुम्ही दिवसातनं 1000 वेळा माफी मागा, पण त्याला काही अर्थच नाही आहे. तुम्हाला कळते का, तुम्हाला कळते की हे जे काही तुम्ही वागतायत ना, त्यामुळे ना तुम्ही एक कुटुंबापासून, या सगळ्या कुटुंबापासून दूर चालले जात आहेत, कळतंय का तुम्हाला. तेव्हा समर रागात निघून जातो. तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते की या सगळ्यात मला माहिती आहे तुमची काहीच चूक नाही, पण तरीही माझ्यामुळे तुम्हाला काकूंची माफी मागावी लागली, माझ्यामुळे तुम्हाला तुमचा मान गमवावा लागला. नाही, पण मी आता गप्प बसणार नाही आहे, मी तुम्हाला तुमचा मान मिळवून देईलच. इकडे आदिरा तिच्या कपाटात तिचे कपडे लावत असते. तेवढ्यात कपडे लावता तिच्या कपड्यांमध्ये रोहनचा शर्ट आलेला असतो. तो शर्ट खाली पडतो. आदिरा त्या शर्टकडे बघते आणि तो शर्ट हातात उचलते, आणि तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. तिच्या लग्नापासून तर आत्तापर्यंत रोहन आणि तिने जी काही मज्जा मस्ती केली आहे, जी काही प्रेम केले, ते सगळं तिला आठवू लागतं. आणि ती तो शर्ट घेऊन ती रडत असते. इकडे मंदाकिनी 2 बायकांना घेऊन येते आणि घर दाखवत असते आणि बोलते की माझा हा किचन, मला असा साफसुथरा लागतो, ही सगळी निळची भांडी मला 2-2 दिवसात घासायला लागतात, असं सांगून ती त्या बायकांना घर दाखवत असते. आणि तेवढं तिकडनं रोहन ऑफिसला जात असतो. रोहन आणि त्याचे बाबा येतात. तेव्हा मंदाकिनी त्या बायकांना ॲडव्हान्स म्हणून दोघींना पैसे देते आणि बोलते की हे बघा, ॲडव्हान्स घ्या आणि उद्यापासून लवकर या, कोणी ॲडव्हान्स देत नाही, पण मी देते. तेव्हा त्या बायका गेल्यावर रोहन बोलतो की हे काय चालू आहे तुझं, आणि हे सगळं करायला तुझ्याकडे पैसे कुठून आले, काल पण तू बुकलेट घेऊन आली होतीस फ्लॅटचे. तेव्हा मंदाकिनी बोलते माझी लॉटरी लागली आहे. तेव्हा रोहन बोलतो हो, लागणारच ना, आदिरा घरातून गेल्यावर तुझी लॉटरीच लागणार ना. तेव्हा रोहन बाबा मी येतो म्हणून निघून जातो. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे टिफिन बनवला आहे, डबा कोण नेणार तुझा. तेव्हा रोहन न बोलता तिथून निघून जातो. इकडे स्वानंदीचे बाबाही देवाचा पाय पडत असतात. तेवढ्यात मंदाकिनी बोलते की अहो ऐका ना, सोडा ना, आता किती दिवस हे करणार आहेत राग रुसवे, तर एक काम करूया ना आपण, चला आपण फ्लॅट बघायला जाऊया मस्त, तुम्ही या माझ्यासोबत, तुम्हाला आवडेल तसंच बघूया. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की सूज तुझ्या आईला सांग, त्यासाठी पैसे लागतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की सांगितलं ना मी लॉटरी लागली म्हणून, असं का करतायत, एकतर तुम्ही असे वागतायत. बरं झालं ती आदिरा नाही आहे, नाही तर डोक्याला ताण होती ती माझ्या. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ सूज, तुझ्या आईला सांग, नवरा बायकोचे भांडणं होत असतात, येईल ती परत. तेव्हा मंदाकिनी बोलते असं तुम्हाला वाटते येईल ती परत म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा पुन्हा बोलतात की सूज, तुझ्या आईला सांग, रोहन आणि आदिरा हे वेगळे होणार नाही आणि मी होऊही देणार नाही. इकडे सकाळी नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर आदिरा आणि स्वानंदी पोहे वाढत असतात सगळ्यांना. आणि तेव्हा स्वानंदी आणि आदिरा एकमेकांशी बोलत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही मिस करतायत ना एकमेकांना. तेव्हा आदिरा बोलते मी तर करते, पण आय डाऊट तो नसेल मिस करत असणार मला. तेव्हा स्वानंदी बोलते अगं असं काय बोलते, हे बघ तुला सांगू का, तुझं आणि आईचं जे भांडण झालं आहे ना, तेव्हा तो तुझी बाजू नाही घेऊ शकला, पण त्याला गिल्ट वाटतं आहे, त्यामुळे त्याला कसं तरी होतं आहे, आणि तुला माहिती आहे तोही तुला खूप मिस करतो आहे अगं. तेव्हा आदिरा बोलते काही नाही नंदुताई, तो जर मला मिस करत राहिला असता आणि तू बोलली ना त्याच्याशी, तरीसुद्धा त्याने एकही कॉल केलेला नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते अगं एक काम कर ना, तू त्याला कॉल कर आणि त्याला बोलून टाक, तुझ्या मनात जी काही भडास असेल ना ती काढून टाक. तेव्हा आदिरा बोलते की नाही, मला त्याला कॉलही नाही करायचा आहे आणि रागवून पण नाही बोलायचं आहे आणि चांगलंही नाही बोलायचं आहे. तेव्हा तेवढ्यात समरण ते
मल्लिकाला घेऊन डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी घेऊन येतात. तेव्हा मंदाकिनी मुद्दामच बोलत असते नाटक करून की मला नाही जेवायचं आहे. तेव्हा मला खरंच भूक नाही आहे. तेव्हा समर काय बोलतो की अगं असं काय करतेस काकू, औषध घ्यायची आहेस ना, असं नको करू. तेव्हा मल्लिका पोहे खायला घेते. तेव्हा बोलते की बापरे, खरंच स्वानंदी सुगरण आहेस बाळा, किती छान चव आहे. बघा ना आई, पोहे एकदम साधा पदार्थ आहे पण चव बघा ना त्याला किती तिच्या हातांमुळे. तेवढ्यात अंशूही बोलतो की मॉम म्हणते ते बरोबर आहे. तसाही पोहे हा टिपिकल पदार्थ आहे, मला एवढा आवडत नाही, पण कसं काय बनवतेस गं तू एवढं परफेक्ट कुकिंग. तुमच्या हातचे ना असे साधे पदार्थ ना खूप आवडतात मला, जान आणतात तुम्ही टेबलवर. तेव्हा अर्पिता बोलते आणि घरात प्रॉब्लेमसुद्धा. तेव्हा आजी बोलते अर्पिता जरा शांत बस. तेवढ्याच अंशू बोलतो वहिनी तुम्ही पण खा ना, मी वाढू तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलतो नाही नको, तू पोटभर खा, मी घेईल वाढून. तेव्हा अर्पिता बोलते सोड ना अंशू, ती एवढं ॲटिट्यूड देते तरी कशाला विचारतोयस. तेव्हा समर बोलतो की अर्पिता शांत बैस. अंशू बोलतोय ते करेक्ट आहे, तो विचारतोय कारण त्याच्यावर आपल्या घरचे संस्कार आहेत आणि आपल्या घरचे संस्कार हेच आहेत की कोणी कसंही वागलं ना तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं. समोर बोलतो आता एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. आदिराचा संसार नीट झाला ना, कारण ती आता आदिराचा संसार नीट व्हावा ही आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. कारण की ती आता सरपोतदारांची सून आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे ना हा तो तिने घ्यायचा आहे. त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या तिलाच उचलावा लागणार आहे आणि मी स्वतःला समजवतोय आणि तसंच तुम्हीही समजा. तेवढ्यात मल्लिका बोलते हो समर तुझं बरोबर आहे, मी नाही विचार करणार याचा. माझ्या डॉलसाठी कितीही जीव तुटला ना तरी नाही विचार करणार. समर बोलतो अर्पिता जा आईला आतमध्ये घेऊन जा आणि सकाळची औषधे दे. तेव्हा अंशुमन बोलतो दादा मी पण डॉक्टरांशी बोलून बघतो, फॉलोअप घेतो, काय म्हणतात ते बघतो. तेव्हा समर बोलतो ओके. अंशुमन जायला लागतो. पुन्हा थांबून बोलतो वहिनी ताई आत्ता जे काय म्हणाली ना ते खरंच मनाला लावून नको घेऊ. तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो आणि बोलतो खरंच पोहे मस्त होते. इकडे मंदाकिनी फ्लॅट बघायला आलेली असते. तेव्हा तिला तो फ्लॅटवाला दाखवणारा विचारतो काय मग कसं वाटला फ्लॅट. तेव्हा शिवसे बोलते की मला तर खूप भारी वाटते, माझी पर्सनल स्पेस, माझी पर्सनल रूम असणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की बहीणबाईला फोन करावा लागणार आहे आता. तेव्हा इकडे मल्लिका अर्पिताला ओरडत असते किती वेळा सांगितले की समोर बोलताना जेव्हा नसलेलं डोकं आहे ना त्याचा विचार करून ते जरा वापर. परत तिला फोन येतो मल्लिकाला. तेव्हा मल्लिका चिडते ही का सारखं सारखं मला फोन करते. तेव्हा मल्लिका फोन उचलते. तेव्हा मंदाकिनी बोलते विहीनबाई कुठे आहे मला सांगा. तेव्हा मी कुठे आहे सांगा. तेव्हा मल्लिका बोलते आता मला कसं माहीत असणार आहे तुम्ही कुठे येते. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी एक फ्लॅट बघायला आली आहे, मला तर खूप आवडला बाई, हाच फ्लॅट मला घेऊन द्या. तेव्हा मंदाकिनी बोलते मी कसं तुमचं काम पटकन करून दिलं. तेव्हा मल्लिका बोलते काम झालंच नाही आहे, लग्न घर सोडून निघून येणं आणि लग्न मोडणं यात खूप फरक आहे. एकदा का आमच्या आदिराला डिवोर्सची नोटीस मिळाली ना तर मी लगेच तुमच्या घरासाठी घर घ्यायला पैसे दिलेच म्हणून समजा आणि डिवोर्स पेपर फायनल झाले ना तर लगेच तुमचं मोठं आलिशान घर तुमचं. इकडे स्वानंदी आणि आजी बाहेर आलेले असतात. एका ठिकाणी पायऱ्यांवर बसून स्वानंदी आजींना म्हणत असते की मला तर विश्वासच नाही बसत आहे की आपण बाहेर आलो आहे. तेव्हा आजी बोलते की कशी आहेस गं तू, मी तुझ्याशी एवढी रागीट तुटक वागते, तुला राग नाही येत. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हाला ज्याप्रमाणे वाटलं ते तुम्ही वागलात आणि तुम्हाला तुमची कारणं असू शकतात आणि ते चुकीची नसू शकतात ना. तेव्हा स्वानंदी बोलते पण आजी खरं सांगू का, तुम्हाला जेव्हापासून मी भेटली ना तेव्हापासून मला सख्खी आजी असल्याचं फिलिंग आलं तुम्हाला बघून. तेव्हा आजी बोलते की तू राहिलीस का आजीबरोबर. तेव्हा स्वानंदी बोलते हां, सुरुवातीची काही वर्ष माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती होती ना की तिने कधी मला चुकीचं नाही समजलं. आजी बोलते तुला सांगू का स्वानंदी, माझे सासूबाई होत्या ना त्यांनी खूप जीव लावला मला, त्यांनी कधी सासूरवास कधी असं केलाच नाही. फक्त ना थोडासा संशय होता त्यांच्या मनात, म्हणजे केर काढायला सांगितला की नाही मग त्या कोपऱ्यात जाऊन केर बघायच्या काढल्या की नाही, म्हणजे संशय असा दुष्टपणा नाही केला त्यांनी कधी. पण समोरचा माणूस काम करेल की नाही हा त्यांना विश्वासच नसायचा. शेवटपर्यंत त्या अशाच होत्या बरं. सुरुवातीला मला राग यायचा बरं, मी नसेल का नीट करत असं मला वाटायचं सुरुवातीला. पण काय ना कोणीतरी संशय आपल्याबद्दल मनात ठेवू नये हे खूप ना कंटाळवाणं असतं गं. खरं सांग मला तू अंशुमनला बघितलं होतंस का त्या हॉटेलमध्ये. आनंदी बोलते आजी. तेव्हा आजी बोलते कारण मला ना असं वाटतं तू खोटं बोलणारी मुलगी नाहीच आहेस. जे झालं ते काय झालं आणि तू नक्की काय पाहिलंस ते सांग ना मला. स्वानंदी विचारात पडते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.